सोलापूर शहरातून एक बातमी समोर आली आहे। सोलापूर शहरातील लष्कर परिसरात थकीत वीज बिल घेण्यासाठी गेलेल्या सिव्हिल शाखा येथील वीज कर्मचाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली। ही घटना आज दिनांक 19 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास घडली। विलास किशन दणके वय 35 राहणार जुनी मिल कॉलनी सोलापूर असे मारहाण झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे। राजेंद्र सातारकर असे मारहाण केलेल्या व्यक्तीचे नाव आहे। कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार धमाको डोली बाजार लष्कर सोलापूर येथे थकीत बिल वसुलीसाठी ते त्या ठिकाणी गेले असताना ही मारहाण झाली। मारहाणीनंतर त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालय अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी पाठवण्यात आले आहे। संबंधित या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत। माझं नाव विलास किशनराव दंगटे, सिव्हिल शाखा महावितरण। मला आताच थोड्या वेळ धमाका डोली बाजार पशी दोधी गली येथे मला मारहाण झालेली आहे। मी वसुली करण्यासाठी गेले असताना पुढच्या व्यक्तीने मला मारहाण झालेली आहे। फार मारले, माझं टी शर्ट ते पूर्ण फाडलेलं आहे। किती वाजता मारहाण झाली? 1:30 वाजता। नेमकं मारहाण कशा संदर्भात? मारहाण ही वसुलीसाठी झालेली आहे। संबंधित व्यक्तीचं काय थकीत वगैरे होतं? हा, संबंधित व्यक्तीचं बिल थकीमध्ये होतं 5,000 रुपये। त्यासाठी मला मारहाण केलेली आहे त्या व्यक्तीनं। पुढच्या किती राजेंद्र सत्तारकर का नाव आहे त्यांचं। किती महिन्याचं बिल थकीत होतं? 5 महिन्याचं। अच्छा, किती लोक होते मारहाण करणारे? मारहाण करणारा व्यक्ती एकटाच होता। एकटाच होता। याबाबत तुम्ही वरिष्ठांना वगैरे काय माहिती? वरिष्ठाला मला मारहाण झाल्यानंतर आम्ही आमच्या साहेबाला फोन केलो। लगेच त्याच ठिकाणी आमचे साहेब लोक, आमची पूर्ण टीम वसुली ठिकाणी जागेवर स्पॉट झालेली आहे। आली तिथं जागेवर। Subscribe now and press the bell icon. Never miss an